श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. दिवाळीचा शेवटचा दिवस असतो तो भाऊ बहिणीचा. पंचांगानुसार कार्तिक शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी यमद्वितीया म्हणून प्रसिद्ध आहे. यालाच भाऊबीज असंही म्हणतात. आख्यायिकेनुसार भाऊबीजेच्या दिवशी यम आपल्या बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जातो. म्हणून या दिवसाचं स्मरण म्हणून यमद्वितीया असं देखील या सणाला म्हटलं जातं. या दिवशी बहिणी आपल्या भावांना टिळक लावते आणि त्यांच्या दीर्घायुष्याची आणि आनंदी आयुष्याची कामना करते. उदय तिथीनुसार 3 नोव्हेंबरला भाऊबीज साजरी करायची आहे. तर ही भाऊबीज साजरी करण्याचा शुभ मुहूर्त काय आहे? त्याचबरोबर आपण भावाला ओवाळणार आहोत, औक्षण करणार आहोत. तर या ओवाळणीच्या ताटामध्ये काय साहित्य असावं? बहिणीने भावाचं औक्षण केल्यानंतर कोणती अशी एक वस्तू भावाला द्यायची आहे? त्याचबरोबर या दिवशी काय करावं, काय करू नये? ही संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर उद्या भाऊबीज आहे. भाऊबीजच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्ही कधीही भावाचं औक्षण करू शकता. पण त्यातल्या त्यात शुभ मुहूर्तावरती केलेलं औक्षण कधीही चांगलं. बघा आता बऱ्याच जणींची उद्याच्या दिवशी खूप धावपळ असणार आहे. माहेरी जाण्याची लगबग असणार आहे. त्यामुळे शुभ मुहूर्त वगैरे पाळणं प्रत्येकीला शक्य होत नाही. पण ज्यांच्याकडे भाऊ येणार आहेत किंवा ज्या आधीच माहेरी पोहोचलेल्या आहेत, त्यांनी हा जो शुभ मुहूर्त आहे तो नक्की पाळावा. त्याचबरोबर ज्यांना बहीण नाही किंवा ज्यांना भाऊ नाही अशा सर्वांनी काय करायचं, कशा प्रकारे भाऊबीजेचा सण जो आहे तो साजरा करायचा हे देखील मी पुढे शेअर करणार आहे. तर पहा, हिंदू मान्यतेनुसार भाऊबीजेच्या दिवशी भावाने आपल्या बहिणीच्या घरी जाऊन जेवण करून औक्षण केले तर अकाली मृत्यू होत नाही असे शास्त्र सांगते. 5 दिवसाच्या दिवाळी उत्सवाच्या शेवटच्या दिवशी भाऊबीज हा सण साजरा केला जातो. यावर्षी 3 नोव्हेंबरला सकाळी 11:30 वाजेपर्यंत सौभाग्य योग असणार आहे. त्यामुळे सकाळी 11:45 वाजेची ही पूजेची सर्वोत्तम वेळ असणार आहे. तसंच सकाळी 4:51 पासून ते 5:43 पर्यंत ब्रह्ममुहूर्त असणार आहे. त्यानंतर दुपारी 1:54 पासून ते 2:38 पर्यंत विजय मुहूर्त असणार आहे. तर संध्याकाळी 5:34 पासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत गोधूली मुहूर्त असणार आहे. त्यामुळे या मुहूर्तामध्येच भाऊबीजेची पूजा करायला हरकत नाही. पण आता ज्यांना शक्यच नाही, कारण बहिणी लांब राहत असतात, अशा वेळेस त्यांना भावाच्या घरी पोहोचण्यासाठी वेळ लागू शकतो किंवा भाऊ दूरवरून बहिणीच्या घरी येत असेल, तर त्याला देखील बहिणीच्या घरी येण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे जर शक्य झालं तर नक्कीच शुभमुहूर्त पाळा. अन्यथा दिवसभर चांगलाच योग असणार आहे. तुम्ही भावाचं औक्षण करणार आहात, त्यामुळे जेही विघ्न, संकट भावावर येणार आहेत, ते दूर होणारच आहेत. आता आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये असं काही नियम राहिलेले नाहीत, की बहिणीनेच भावाकडे जावं किंवा भावानेच बहिणीकडे जावं. ज्याला जसं शक्य होईल त्या पद्धतीने भाऊबीज साजरी करावी. ज्यांना भाऊ नाहीये, ज्यांना बहीण नाही, अशांनी काय करावं तर पहा, अशा सर्वांनी त्यांना जर चुलत भाऊ असतील, मावस भाऊ असतील किंवा मानलेला भाऊ असेल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी श्रीकृष्णांची देखील पूजा केली जाते भावाच्या स्वरूपामध्ये. त्यामुळे भाऊबीजेच्या आधी श्रीकृष्णांचं औक्षण केलं जातं आणि त्यानंतर आपल्या भावाचं औक्षण केलं जातं. आणि ज्यांना बहीण नाही त्यांनी चुलत बहीण, आत्ते बहीण, मामे बहीण अशा बहिणींकडूनही औक्षण करून घेतलं तरीही चालतं. भाऊबीज हा सण हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा आणि प्रसिद्ध सण मानला जातो. भाऊबीजेला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले कारण या दिवशी यम आपल्या बहिणीच्या घरी गेला होता. बहिणीने दाखवलेल्या आदराने प्रसन्न होऊन त्या दिवशी बहिणीला म्हणजेच यमुनेमध्ये स्नान करून यमाची पूजा जे करतील. भाऊबीज या सणाचे महत्त्व भाऊ आणि बहिणीमधील आदर आणि प्रेम व्यक्त करणे हा आहे. भाऊबीजेला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे कारण या दिवशी यम आपल्या बहिणीच्या घरी गेला होता. त्यावेळी बहिणीने दाखवलेल्या आदराने प्रसन्न होऊन त्यांनी बहिणीला आशीर्वाद दिला होता, की या दिवशी यमुनेमध्ये स्नान करून जे लोक यमाची पूजा करतील, मृत्यूनंतर त्यांना यमलोकात जावे लागणार नाही. याबद्दल अजून अशी एक मान्यता आहे, की नरकासुराचा वध करून भगवान श्रीकृष्ण द्वारकेत परतले होते. त्यावेळी त्यांची बहीण सुभद्रा हिने त्यांना फुले, मिठाई आणि दिवे लावून स्वागत केले होते. कपाळावर टिळा लावून दीर्घायुष्य प्राप्त
होण्याची प्रार्थना केली होती. म्हणूनच या दिवशी आपल्याला भावाचं औक्षण करायचं असतं. तर आता भाऊ जर बहिणीकडे जाणार असेल, तर बहिणीने सगळी तयारी करून ठेवावी, भावाला जेवू घालावं. असं म्हणतात, की भावाने या दिवशी बहिणीच्याच हातचं अन्न खावं, पत्नीच्या हातचं अन्न खाऊ नये. पण आजच्या या काळामध्ये ह्या सर्व गोष्टी पाळणं शक्य नाही. पण जर तुम्ही बहिणीकडे जाणार असाल, तर आवर्जून बहिणीच्या हातचं अन्न या दिवशी खावं. बहीण जर भाऊबीजेसाठी माहेरी आलेली असेल, तर तिने देखील हाताने स्वयंपाक करावा व भावाला ते अन्न खाऊ घालावं. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी शुभ मुहूर्तावरती भावाचं औक्षण करावं किंवा तुम्ही संध्याकाळी म्हणजेच संध्याकाळी 6:30 नंतर रात्री 11 पर्यंत भावाचं औक्षण तुमच्या वेळेनुसार करू शकता. तर औक्षणाच्या ताटामध्ये काय असावं? कारण या महत्त्वाच्या वस्तू औक्षणाच्या ताटामध्ये असायलाच हव्या. त्यामुळे भावाचं आयुष्य वाढतं. त्याचबरोबर भावावर वारंवार संकट आणि विघ्न देखील येत नाहीत. आता तुम्ही भावाला घरी बोलवणार असाल किंवा तुम्ही भावाच्या घरी जाऊन भावाचं औक्षण करणार असाल, तिथे तुम्ही देवघरासमोर एक पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे. देवघरासमोर पुरेशी जागा नसेल तर हॉलमध्ये एक पाट किंवा चौरंग तुम्हाला ठेवायचा आहे. पाटाभोवती तुम्हाला छान अशी रांगोळी काढायची आहे आणि तुम्हाला देखील उभं राहण्यासाठी म्हणजे औक्षण करण्यासाठी पायाखाली तुमच्या एक आसन घ्यायचं आहे. कारण जेव्हा आपण कोणतीही सेवा किंवा उपाय करतो त्यावेळेस आपण जर खाली आसन घेतलं नाही तर ती केलेली सेवा किंवा उपाय जो आहे तो जमिनीला जाऊन मिळत असतो. त्यामुळे आसन हे आपल्याला पायाखाली घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला औक्षणासाठी ताट करायचं आहे. बघा दिवाळीच्या 5ही दिवसांमध्ये आपण कणकेचा दिवा तयार करतो आणि यानेच अभ्यंग स्नान केलं असेल किंवा पाडव्याच्या दिवशी नवऱ्याचं औक्षण करायचं असेल, तर असेच दिवे आपण तयार केले होते. तर तसाच एक दिवा आपल्याला तयार करायचा थोडीशी कणिक घ्यायची, त्यामध्ये चिमूटभर आपल्याला हळद टाकायची आहे आणि कणिक मळून घ्यायची. याचा एक दिवा तयार करायचा. साइडला 2 मुटके देखील तयार करायचे. स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहेत, त्यांना मुटके म्हणतात. यावरती आपल्या हाताची बोटं उमटायला हवीत असे मुटके आपल्याला तयार करायचे आहेत. त्यानंतर या दिव्याला आपल्याला एका ताटामध्ये ठेवायचं आहे. दिव्यामध्ये तुम्ही जे देवपूजेसाठी तेल वापरता ते तेल घालायचं. 2 वातींची 1 वात करून घालायची. साइडला 2 मुटके ठेवायचे. आता या ताटामध्ये आपल्याला ओलं कुंकू घ्यायचं आहे तिलक करण्यासाठी. ओल्या कुंकवावर लावण्यासाठी आपल्याला अख्ख्या अखंड अक्षदा घ्यायच्या. ह्या अक्षदा कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात. चांगल्या पाहून घ्यायच्या. त्याचबरोबर तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे. ही सुपारी अखंड असावी. किडलेली, खराब झालेली सुपारी या उपायासाठी वापरायची नाही. त्यानंतर आपल्याला आपल्या बोटातील अंगठी देखील घ्यायची आहे. अंगठी नसेल तर तुम्ही कानातलं वगैरे म्हणजे सोन्याची एकतरी वस्तू असावी आणि त्यानंतर एखादा चांदीचं नाणं तुमच्या घरात असेल, तर ते चांदीचं नाणं घ्या किंवा ₹1 नाणं घेतलं तरीही चालेल. तर ह्या सर्व वस्तूंसोबत मिठाई तोंड गोड करण्यासाठी किंवा खडीसाखर तुम्हाला घ्यायची आहे. भावाचं औक्षण करण्याआधी बघा प्रत्येक घरामध्ये वेगवेगळी प्रथा असते. तुमच्या घरामध्ये जर देवघरातील बाळकृष्णांची पूजा केली जात असेल, औक्षण केलं जात असेल, तर सगळ्यात आधी आपल्याला देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करून बाळकृष्णांचं औक्षण करायचं आहे. याच ताटाने बाळकृष्णांचं औक्षण झाल्यानंतर आपल्याला ताट घेऊन बाहेर जायचं आहे. घराच्या बाहेर चंद्र दिसतो, त्या चंद्राची पूजा करून मग आपल्या भावाचं औक्षण करायचं आहे. तर पाटावरती किंवा चौरंगावरती भावाला बसवायचं आहे. भावाच्या डोक्यावरती टोपी किंवा रुमाल असावा. छोट्या डोक्याने भावाचं औक्षण चुकूनही करू नये. त्याचबरोबर आपल्याला आपल्या पायाखाली देखील एक आसन घ्यायचं आहे आणि त्यानंतर भावाला दक्षिण दिशेकडे तोंड होणार नाही किंवा आपलं देखील तोंड दक्षिणेकडे होणार नाही, अशा पद्धतीने आसनावरती बसवायचं आहे. कारण ज्याचं आपण औक्षण करतोय त्या व्यक्तीची आणि औक्षण करणाऱ्या व्यक्तीच्या दोघांचीही दिशा जी आहे ती शुभ दिशेला असावी, तरच याचं तुम्हाला शुभ फळ प्राप्त होतं. तर या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आता जे आपण औक्षणाचं ताट तयार केलेलं आहे, त्यामधील ओलं कुंकू सगळ्यात आधी भावाच्या कपाळी लावायचं आहे. त्यानंतर अख्ख्या अखंड अक्षदा कपाळी लावायच्या. त्यानंतर ₹1 नाणं आणि सुपारी एकत्रपणे घ्यायची आहे आणि सर्वप्रथम ती भावाच्या कपाळी लावायची आणि 3 वेळा आपल्याला भावाच्या डोक्यावरून ओवाळून घ्यायची आहे. 3 वेळा ओवाळून घेत असताना ते सुपारी आणि नाणं पहिल्यांदा ओवाळून झाल्यानंतर ताटाला स्पर्श करायचं, परत दुसऱ्यांदा ओवाळून घ्यायचं, परत ताटाला स्पर्श करून घ्यायचं आहे. तिसऱ्यांदा ओवाळून घ्यायचं, परत ताटाला स्पर्श करायचा आणि त्यानंतर ते ताटात ठेवून द्यायचं. त्यानंतर दुसऱ्या वेळेस आपल्याला सोन्याने ओवाळायचं आहे. अशाच प्रकारे 3 वेळा सोन्याने ओवाळायचं. जे आपण मुटके तयार केलेले आहेत, ते मुटके एक वेळ आपल्याला उजवीकडून आणि एक वेळ आपल्याला डावीकडून ओवाळून घ्यायचे आहेत. दोन्हीही मुटके आपल्याला उजव्या हातामध्ये पकडून अशा पद्धतीने भावाच्या डोक्यावर ओवाळायचे. त्यानंतर भावाला खडीसाखर आणि मिठाई खायला द्यायची आणि जो दिवा आपण तयार केलेला आहे, त्या दिव्यात आपल्याला कुंकू लावायचं आणि त्या दिव्याने भावाला ओवाळायचं आहे.
आता ओवाळून झाल्यानंतर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतोच. पण बहिणीचंही काही कर्तव्य आहे. तर बहिणीने भावाला या दिवशी पाण्याने भरलेला नारळ जो आपण पूजेसाठी वापरतो, तो नारळ आणि त्यासोबतच एक करदोडा, बऱ्याच ठिकाणी त्याला करबोटा म्हणतात. तर तो करदोडा किंवा करबोटा काळ्या किंवा लाल रंगाचा दोन्हीही मिळतात. तो गुंडाळून द्यायचा आहे. याचा या दिवशी खूप मान असतो. तर पाण्याने भरलेला नारळ त्याभोवती करदोडा गुंडाळायचा. भावाचं लग्न झालेलं असेल तर नारळाखाली ब्लाउज पीस घ्यायचा आहे. त्यावरती थोड्याशा अक्षदा, एक रुपयाचं नाणं, सुपारी, 2 लवंगा आणि वेलची देखील ठेवायची आहे. यामुळे भावावरती कोणत्याही प्रकारचं वाईट संकट, विघ्न येत नाही. भरलेल्या नारळासारखं भावाचं आयुष्य हे भरलेलं राहतं. त्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं. जो करदोडा आपण दिलेला आहे तो भावानी कमरेला बांधावा. वर्षभर हा धागा जो आहे तो सोडू नये. यामुळे देखील भावाचं रक्षण होतं. ह्या वस्तू तुम्हाला भावाला भाऊबीजेच्या दिवशी आवर्जून द्यायच्या असतात. आता अजून तुमच्याकडे काही वस्तू देण्याची प्रथा असेल तर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. पण किमान एवढ्या तरी वस्तू बहिणीने भावाला द्याव्यात. ज्यांना भाऊ किंवा बहीण नाही त्यांनी मानलेल्या भावाला किंवा चुलत भावाला अशा वस्तू द्याव्यात आणि भावाने देखील बहिणीला भेटवस्तू अवश्य द्यावी, यथाशक्ती द्यावी. किमान ₹11 तरी ओवाळणीच्या ताटामध्ये टाकावेत. औक्षणाचं म्हणजेच ओवाळणीचं ताट कधीही रिकामं ठेवू नये. मग यथाशक्ती तुम्ही जर बहिणीसाठी साडी आणली असेल, काही एखादी भेटवस्तू आणली असेल, तर ती ठेवू शकता किंवा तुम्ही पैसे देखील ठेवू शकता. मग ती तुमची सख्खी बहीण असेल किंवा मानलेली असेल, तिने ओवाळल्यानंतर तिचं ओवाळणीचं ताट तुम्हाला रिकामं ठेवायचं नाही. त्यानंतर भाऊबीजेच्या दिवशी काही नियमांचं पालन करावं. या दिवशी काळ्या रंगाचे कपडे भावाने देखील आणि बहिणीने देखील काळ्या रंगाचे कपडे घालून किंवा साडी नेसून भावाचं औक्षण करू नये. या दिवशी शुभ रंगच बहिणीने किंवा भावाने परिधान करावेत. यामुळे तुम्हाला त्याचं फळ देखील शुभच मिळतं. गुलाबी असेल, लाल, हिरव्या या रंगाची साडी किंवा ड्रेस बहिणीने घालावा आणि भावाने देखील शुभ रंग घालावेत किंवा पांढऱ्या रंगाचा जर शर्ट किंवा टी-शर्ट त्यांनी घातलं तरीही चालतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाऊबीजेच्या दिवशी जिला आपण यमद्वितीया म्हणतो, या दिवशी यमासाठी देखील एक दिवा लावला जातो. असा दिवा आपण लावल्याने भावाचं आयुष्य वाढतं. या दिव्यासमोर आपल्याला भावाच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करायची असते. यामुळे साक्षात यमदेवतेचा आशीर्वाद आपल्याला लाभतो आणि भावाचं आयुष्य वाढतं. भावाच्या आयुष्यामध्ये धन, धान्य, सुख, समृद्धी कशाचीही कमतरता राहत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही रविवारी आलेली भाऊबीज किंवा यमद्वितीया जी आहे ती साजरी करायची आहे आणि आपल्या भावाचं औक्षण करून भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे. तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.